दादांनी जे आव्हान तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही स्वीकारताय का? अहो, मी खूप सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्यांनी मला आव्हान देणं हा मी माझा गौरवच समजेल ना. आणि त्यामुळे आमचे दादा नेते होते आणि त्यामुळे त्यांच्यावर काउंटर रिॲक्शन देणं हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणार नाही. त्यांच्याविषयी कायमच एक आदर मनात आहे आणि तो तसाच व्यक्ती म्हणून हा आदर राहील. राजकीय भूमिका आता बदलल्यामुळे दादांचं तसं काही विधान असेल तर मी स्वतः त्यांना भेटून हे समजून घेईल त्यांच्या काय. कोण टीका करताय? आढळराव पाटील पण टीका करतायत. ती एक म्हण आहे, बेगाने की शादी में अब्दुल्ला दिवाना. हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी ही निवडणूक लढवली होती आणि या सगळ्यांचाच 100% वाटा होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा तितकाच वाटा होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करत असताना संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं इतकं मोठं योगदान या संपूर्ण मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी लागलेले. जी 8 धरणं आहेत ती 8 धरणं कोणाच्या कार्यकाळात झाली? फळबाग जी योजना आहे ज्यामुळे आज आमच्या भागामध्ये सधनता दिसते ही कोणाच्या मुळे झाली? आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कृषी मंत्री असताना जी धोरणं राबवली गेली त्यामुळे आमच्या भागातला शेतकरी हा सुखी झालेला आहे. चाकणची MIDC असेल, रांजणगावची MIDC असेल, सणसवाडीचं असेल, या सगळ्या गोष्टी कधी आल्या? किंवा हडपसरमधलं मगरपट्टा सिटी असेल किंवा IT पार्क असेल, या सगळ्या गोष्टी कोणामुळे आल्या हे जनतेला पुरेपूर ठाऊक आहे. आणि आदरणीय पवार साहेबांच्या या विचारावर विश्वास ठेवून सर्वांनी त्यावेळी काम केलं होतं. मी पुन्हा जबाबदारीनं सांगतोय, ज्या ठिकाणी मी 2019 मध्ये होतो त्याच ठिकाणी मी आता 23 संपतंय, मी 23ला आहे. आता भूमिका ज्यांनी बदलली आहे त्यांनी ती भूमिका का बदलली असेल हे मला खरंच सांगता येत नाही, कारण मी खूप लहान कार्यकर्ता. हे बघा, यातली एक महत्वाची गोष्ट, एक संकेत हा कायम पाळला जावा की खाजगीत जी चर्चा होते ही सार्वजनिक करायची नसते, हा एक संकेत आहे. त्यामुळे आपण ज्या गोष्टी म्हणतात, माझ्या वरिष्ठ नेत्यांबरोबर जर मी खाजगीत काही चर्चा केली असेल तर त्यांनी जरी ती काही प्रमाणामध्ये सार्वजनिक केली असली तरी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने ती खाजगीतली चर्चा सार्वजनिक करणं योग्य ठरणार नाही, कारण शेवटी 4-4.5 वर्ष मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. हे बघा, मी तुम्हाला एकच वाक्य सांगितलं, खाजगीतली कोणतीही चर्चा सार्वजनिक करण्याची काहीच आवश्यकता नाही. त्यामुळे तुमच्या या कुठल्याही प्रश्नांना काही मला उत्तर देण्याची आवश्यकता भासत नाही. हे बघा, लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली ताकद आजमावण्याचा पुरेपूर अधिकार आहे, पण निर्णय ही मायबाप जनता घेणार आहे. त्यामुळे आदरणीय पवारसाहेबांनी हीच गोष्ट सांगितली की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे लोकशाही आहे, तर लोकशाही प्रक्रियेमध्ये कोणीतरी समोर उमेदवार असणारच, बिनविरोध तर होऊ शकत नाही. त्यामुळे समोर कोणीतरी उमेदवार असणार आणि आपण जी कामं केलीत, आपण जे काम केलंय हे घेऊन समोर जाणं हे आपलं कर्तव्य आहे.